नमस्कार. SBN मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आहे शिवम देसाई आणि आज आहेत आपल्याबरोबर वरिष्ठ आणि ज्येष्ठ पत्रकार श्री हनुमंत मोहिते सर. तर आज आपण जाणून घेणार आहोत की सांगलीमध्ये सत्ता नेमकी कुणाची येणार. नमस्कार सर. नमस्कार. सांगलीमध्ये आता महानगरपालिकेच्या 78 जागांसाठी आता आपण जर पाहिलं असेल तर 39 जागा भाजपला मिळाल्या आहेत. 16 जागा या राष्ट्रवादीला मिळाल्यात. 18 जागा एका काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत आणि 3 जागा शरद पवार राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत आणि 2 जागा शिवसेनेला मिळाल्या. त्यामुळं या ठिकाणी भाजपला आपला महापौर करावा असं भाजपची इच्छा आहे. त्यामुळं भाजपचे नेते जे पालकमंत्री आहेत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे जे नेते आहेत इथले स्थानिक नेते ज्यांच्याकडे संपर्क नेते म्हणून जबाबदारी आहे ते आमदार सुहास बाबर यांची चर्चा केलेली आहे. त्यामुळे त्या 2 जणांचा पाठिंबा भाजपला मिळेल अशी शक्यता आहे आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याबाबत म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांचा पाठिंबा घेण्याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. तसं झालं तर महापौर हा भाजपचा, उपमहापौर हा शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतलं तर स्टँडिंग सभापतीपद किंवा स्टँडिंग समिती त्यांच्याकडे जाईल अशी सध्याची परिस्थिती आहे. अर्थात जिल्हा परिषद निवडणुकीच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी घडतील पण महापौर मात्र भाजपचं होईल हे निश्चित. सर, जसा की तुमचा एक्झिट पोल परफेक्ट झाला असं म्हणण्यात काही हरकत नाही, पण आता तुम्हाला सर असं वाटणार नाही का की जे शिवसेनेमध्ये निवडून आलेले आहेत ते BJPमधून त्यांना तिकीट मिळालं नव्हतं किंवा BJPने त्यांना बाहेर काढलेलं होतं तरीसुद्धा ते निवडून आले, ते परत BJPत येतील का? नाही, तसं शक्यता नाही. कारण मुळात पक्षांतर बंदी कायदा लागू होतो आणि तो घटक पक्ष आणि 2 जणात त्यांना जी एकतर युवराज बावडेकर आहेत ज्यांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत करून प्रचंड मोठा संघर्ष करून ते निवडून आलेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जातील अशी शक्यता नाही. दुसरीकडे सागर वनखंडे जे आहेत मिरजेत निवडून आलेत ते मोहन वनखंडे यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांचासुद्धा उभा संघर्ष हा मिरजेमध्ये सुरेश खाडेंच्या बरोबर आहे. त्यामुळे सुरेश खाडेंच्या असलेला संघर्ष वनखंडेंचा आणि सांगलीमध्ये पृथ्वीराज पवार, गौतम पवार यांच्याचा असलेला युवराज बावडेकरांचा संघर्ष हे जर पाहिलं तर ती दोघं भाजपमध्ये जातील अशी काही शक्यता नाही. उलट शिवसेनेत दोन जागांवरून विशेष म्हणजे शिवसेनेकडं नगरविकास खातं सुद्धा त्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत ते नगरविकास खातं आहे. त्यामुळं त्यांच्यामार्फत काम करणं, पक्ष वाढवणं आणि शिवसेनेत राहिल्यानंतर या दोघांना जी किंमत मिळेल ती भाजपमध्ये गेल्यावर मिळेल अशी शक्यता आहे. त्यामुळं मला ते दोघं जातील असं अजिबात वाटत नाही. सर, माझा म्हणण्याचा प्रश्न तुम्ही थोडा समजला नाही. ते दोन्ही जे नेते होते ते त्यांना भाजपनं तिकीट नाकारलं होतं. मी ते विचारतो की त्या भाजपला सपोर्ट करतील का? नाही, भाजपला सपोर्ट करतील हा विषय आहे तो मी मगाशी तुम्हाला सांगितलं की चंद्रकांत पाटील आणि आमदार सुहास बाबर यांची चर्चा झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी असं ठरवलेलं आहे की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो अमान्य आहे. पण प्राथमिक माझी माहिती आहे त्याच्यामध्ये भाजप आणि शिवसेना ही एकत्र येणार हे 100% खरं आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर होणार हे निश्चित. त्यामुळे या दोघांची युती होणार. फक्त आता प्रश्न आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 3 जागा आहेत त्या फोडायच्या की राष्ट्रवादी अजित पवारला सन्मानानं सत्तेत बरोबर घ्यायचा आणि त्यांना सत्तेत वाटा द्यायचा. कारण असं आहे की स्थायी समिती सभापतीपदासाठीची गणित आहेत ती बदलतील आणि तिथं जे गणित लागतं ते 4.5 नगरसेवकांना एक सदस्यपद मिळतं. तिथं काय अडचणी येऊ शकतात. त्यामुळं भाजप नेमकं काय करतं हे बघायला लागेल. पण हा प्रश्न आहे स्टँडिंग सभापतीपदासाठी. महापौर आणि उपमहापौर हे भाजप आणि शिवसेनेचं होण्यामध्ये कुठली अडचण नाही. आणि सर, आता ज्या निवडणुका झाल्या की सांगलीला समजलं जातं की काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. ह्या निवडणुकीवरनं आपल्याला काय कळते की अजून काँग्रेस सांगलीमध्ये अजून टिकू शकेल किंवा हे त्याची लास्ट इलेक्शन आहे असं? मुळात असं आहे की काँग्रेसचा बालेकिल्ला संपूर्ण राज्यच काँग्रेसचा बालेकिल्ला पूर्वी होतो. पण त्यानंतर आता अलीकडच्या काळामध्ये आपण जर बघितलं 10 वर्षामध्ये भाजप प्रबळ पक्ष आहे. भाजप राज्यातील सर्वाधिक मोठा पक्ष आहे. केंद्रात राज्यात त्यांची सत्ता आहे. त्यामुळं काँग्रेसचं उलट सांगलीमध्ये तुम्ही बोलायचं झालं तर सांगलीमध्ये जयश्रीताई पाटील या काँग्रेसच्या तगड्या नेत्या होत्या त्या असतील किंवा पृथ्वीराज पाटील असतील ज्या दोघांनीसुद्धा काँग्रेसकडनं आणि याच्याकडे निवडणूक लढवली होती पण ती दोघंही भाजपकडे गेलेले आहेत. अधिक तिथं मनोज सरकारांसारखे नेते असतील, त्यानंतर किशोर जामदारांसारखे, त्यानंतर तिकडे नेते अजित पवारांच्याकडे गेले. त्यामुळं काँग्रेसचे बरेचसे नेते महत्त्वाचे जाऊनसुद्धा काँग्रेसनं 18 नगरसेवक आणण्यात यश मिळवलेलं आहे. हे काँग्रेसचे मतदार काँग्रेसबरोबर इंटॅक्ट राहिल्याचं लक्षण आहे. म्हणजे दलित मुस्लिम ख्रिश्चनचं वोट बँक काँग्रेसची आहे आणि त्यामध्ये काही मराठा भाग आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून काँग्रेसला 18 जागा मिळवल्या. मला वाटतं की काँग्रेसला यश मिळवलं हे त्यांच्या मानानं खूपच चांगलं यश मिळालं.
आणि सर आता तुम्ही बोलताना एक अशी गोष्ट बोलला, वहिनींचा उल्लेख झाला. वहिनींचा उल्लेख करणं मला असं वाटतं की वहिनींचा जो ज्याच्यामध्ये काही नगरसेवक गेले होते त्यातील एकच नगरसेवक निवडून आला आहे. नाही, वहिनींचे जवळजवळ 4 नगरसेवक निवडून आलेत. त्याच्यामध्ये ते संतोष पाटील असतील, त्यानंतर बरेचसेच नगरसेवक, म्हणजे मला आता 4 नगरसेवक त्यांचे निवडून आलेत मिरजेमध्ये आणि याच्यामध्ये. त्यामुळे त्यांनी जे 6 जण त्यांच्याकडे आले त्यातले 4 जण निवडून आलेत. पण त्यांचा जाण्याचा उद्देश काय होता, नेमकं कशासाठी गेल्या, काय झालं हे आपल्याला चंद्रकांत दादांनी सांगितलेलंच आहे. त्यांचा वाटाही त्याच्यामध्ये मर्यादित होता. उलट काँग्रेसमध्ये असत्या तर त्यांना इकडं चांगली संधी मिळाली असती. महापालिकेचं सगळी जबाबदारी त्यांच्यावर देण्याबाबतची चर्चा झालेली होती. म्हणजे ज्या वेळेला उमेदवारी अर्ज माघार घेण्याची त्यांची काँग्रेसची चर्चा होती त्यावेळेला पृथ्वीराज पाटील यांना पूर्ण ताकद द्यायची आणि महापालिकेची जबाबदारी ही जयश्री त्यांच्याकडे द्यायची असं त्यावेळी ठरलेलं होतं. पण त्यांनी भाजपमध्ये दोघांनी जाणं पसंत केलं. त्यामुळे त्यांना आज तेवढ्याच जागा घेऊन शांत बसण्याची वेळ आली. त्यामुळं त्यांचे आल्याच जागा 4 निवडून आणि 2 ते 3 उमेदवार त्यांचे पडलेले आहेत. आणि सर जे महाराष्ट्राची नाक समजलं जातं त्या मुंबईमध्ये कोणाची सत्ता आहे? मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर भाजप आपला महापौर 100% त्या ठिकाणी करेल असं वाटतं. जे आत्ता एकनाथ शिंदेचं सुरू आहे ते आपली स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी काही गोष्टी सुरू आहे. ठाण्यामध्ये शिंदेचा महापौर बसेल. या उलट मात्र मुंबईचं तिथलं नाक दाबून जे बाकीच्या ठिकाणी म्हणजे आता कोल्हापूर असेल, सांगली असेल, अनेक ठिकाणी राज्यामध्ये महानगरपालिकेमध्ये सत्तेत वाटा मिळवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेचा असेल. त्यामुळे ते मुंबईच्या बार्गेनिंगवर इतर ठिकाणी आपले उपमहापौर आणि बाकीचे बसतील अशी शक्यता आहे. त्यामुळे मुंबईमध्ये महापौर हा भाजपचाच होणार, उपमहापौर कदाचित शिवसेनेचं होईल. आणि कालच्या जी आपल्या इथे कोर्टामध्ये हिअरिंग होती पक्षाच्या चिन्हाबद्दल, तर तुम्हाला काय वाटतं की उद्या ती हिअरिंग होईल का, त्याला आणि तारीख मिळेल? नाही, ऑलरेडी आता ती हिअरिंगची तारीख पुढच्या महिन्यात गेलेली आहे. ती तारीख आता लवकर मिळेल का नेमकं काय होते माहीत नाही. उलट कोर्टानं तारीख लवकर देऊन तो केस निकाली काढण्याची अपेक्षा होती. कारण आता ज्या चिन्हासाठी आणि ज्या पक्षाच्या नावासाठी हा सगळा गोळ सुरू आहे त्यासाठी चिन्ह आणि पक्ष आवश्यक असणार आहेत. नगरपालिका निवडणूक असेल, जिल्हा परिषद निवडणूक असतील, लोकसभा विधानसभा सगळ्या झालेल्या आहेत. कारण आता चिन्हाचा निकाल लागून तसा फायदा शिवसेनेला काही होईल असं वाटत नाही. फक्त तो एक लँडमार्क जजमेंट होईल, त्याच्यावर पुढच्या गोष्टी ठरतील. पण आता शिवसेनेला त्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काही फायदा होईल असं मला वाटतं. त्याला शिवसेनेचा जर फायदा तर होणार नाही सर, कारण का आता प्रत्येक इलेक्शन पुढे गेले आहे. पण सर हा निकाल देण्यासाठी जो न्यायव्यवस्थेनं प्रलंब लावला एवढा, ह्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? त्याच्याबद्दल बऱ्याच म्हणजे स्वतः उद्धव ठाकरेंनी, संजय राऊतांनी त्याच्याबद्दल टीका केलेली आहे. आणि हा खरोखरच म्हणजे निकाल लागेल पण न्याय मिळेल का असा प्रश्न सामान्य मनाच्या माणसात राहील. आणि सर आता कालचीच बातमी आहे की शिंदेची शिवसेना आणि ठाकरे मनसे हे एकत्र येणार आहेत मुंबईमध्ये. नाही, आता तुम्ही बघितलं असेल तर आता आज एका ठिकाणी MIM आणि भाजप एकत्र आलेलं आहे. तिकडे काँग्रेसचे 14 नगरसेवक अंबरनाथला 14 लोकांनी राजीनामा देऊन पुन्हा ते याच्यामध्ये गेले. तर ही राजकारणामध्ये आता एक प्रकारचं विचित्र अशा प्रकारचं विचारधारा सुरू झालेली आहे. सत्ता आणि विकास या 2 गोष्टी सध्या महत्त्वाच्या. त्यामुळं कुठलेही पक्ष कोणाबरोबर जातील अशी सध्या परिस्थिती आहे. त्यामुळं महाराष्ट्रातलं चित्र काहीच सांगता येत नाही कोण कोणावर जाईल ते. सर असं तुम्हाला वाटत नाही का की मतदारांचं काम फक्त मतदानाच्या दिवशीच असतं आणि त्याच्यानंतरनं लोक त्यांना गृहीत धरतात, म्हणजे राजकारणी त्यांना गृहीत धरतात की यांचं मतदानाचं काम झालं आहे, बाकीचे जे सत्ता संघर्ष असेल किंवा याच्यामध्ये काहीसुद्धा मतदारांचा परत त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा काय म्हणतात त्याला पार्टिसिपेट नसतं? आपली लोकशाही मतदानापुरती आहे, बरोबर आहे. पण याच्यामध्ये आपण लोकशाही म्हणतो त्यावेळी आपण पूर्वी कसं आहे मुघलशाही होती, म्हणजे शिवशाही छत्रपतीशाहीची होती, तसं त्या पद्धतीने लोकशाही याच्यामध्ये लोक स्वतः मालक असतील अशी परिस्थिती. त्यामुळे लोकांनी तो मालकत्वाचा हक्क गाजवला पाहिजे. म्हणजे मी फक्त मतदान करून आलो, माझी जबाबदारी संपली असं न म्हणता आपण किती लोकांनी पक्ष सोडल्यानंतर त्या नगरसेवकांना, आमदारांना, खासदारांना जाब विचारला, किती लोकांनी त्याचा निषेध केला, हाही आपल्याला बघितलं पाहिजे. आपण फक्त त्या दिवशी आपण लक्ष्मीदर्शन करून जर मतदान करत असू तर तोही प्रश्न आहे. आणि आपल्याला नागरिकांचे प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात, महापालिका क्षेत्रात, लोकसभा क्षेत्रात, तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये नागरिकांचे एक जनचळवळ उभारावी लागेल की जेणेकरून त्या सगळ्याचा वचक हा नागरिकांचा लोकशाहीवर राहील. त्यामुळे तशा प्रकारच्या नागरिक हक्क समित्या प्रत्येक ठिकाणी उभा राहिला तरच या राजकारण्यांच्या वचक राहील. अन्यथा हे असंच चालू राहील आणि ते आपण लोकशाहीच्या नावानं गळे काढतील
पण लोकांना त्याचं सहसूत्रक नसेल तर मात्र ही रचना अशीच चालू राहील. आता परत आपण आता सर सांगलीच्या मुद्द्यावर येऊया. सांगलीमध्ये खरोखर सर डेव्हलपमेंट झालेली आहे का? नाही, सांगलीमध्ये डेव्हलपमेंट काही प्रमाणात पूल झालेत, काही प्रमाणात रस्ते झाले आहेत, पण सांगलीचा शेरीनाला प्रश्न असेल, सांगलीचा पाणी प्रश्न असेल, सांगलीच्या बाकीच्या शाळा असतील, दवाखाने असतील, तर अशा प्रकारचे प्रश्न सुटलेले आहेत. ही गोष्ट खरी आहे. त्यासाठी एकत्रित एक चांगलं दमदार नेतृत्व आणि राज्यात केंद्रात असं सगळं एकत्र विकास करण्याच्या दृष्टीसाठी माणसं लागतील. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नागरिकांचाही दबाव पाहिजे. नागरिक जर विचारत नसतील आणि नागरिक हेच जर शेरी नाल्याचं पाणी 50 वर्षे पिणार असतील निमूटपणे, तर राजकारण्याबरोबर जनतासुद्धा तेवढी जबाबदार आहे काय असं विचार केला पाहिजे. जनता सर एकंदरीत सांगलीमध्ये महापौर BJPचा बसेल आणि उपमहापौर हा शिंदे शिवसेना गटाचा बसेल असं सरांचं म्हणणं आहे. तर आणि काही आपल्यात काही जरी शंका असली तर सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार.